लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटतंय, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे हे जनतेसाठीच केलेलं आहे. त्याच्यामुळे ते चांगलंच करतील असा विश्वास आहे. नेमकं ही पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुमच्या पती नाहीत. या अगोदरच्या अनेक निवडणुका तुम्ही लढलेल्या होत्या. कोणी तर साहजिकच आहे. काय आठवणी आहेत निवडणुकीच्या आणि आता लोकांना काय वाटतं? अण्णा होते त्यावेळेस इतका संघर्ष करावा म्हणजे वैयक्तिक मला लागला नव्हता. जे पाहत होते ते अण्णाच पाहत होते. ती आज त्यांची उणीव फार जाणवत आहे. मसाजोगचे गावकरी नेमकं मतदान कशा पद्धतीने करतील आणि जे अण्णांचं स्वप्न आहे ती तुम्हाला कसं पूर्ण करायचं? गावकरी तर चांगलंच असा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. ते चांगलंच व्यवस्थित आमच्यासारखंच मतदान करतील आणि स्वप्न जे अण्णाचे आहेत ते खरोखरच आम्ही पूर्ण करण्यासाठीच ह्याच्यात उतरलेलो आहोत. मात्र विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी अनेक टीका टिप्पणी केलेल्या होत्या. कामाच्या संदर्भात देखील टीका टिप्पणी केलेली होती. काय त्यांना उत्तर आहे का मतदारच उत्तर देतील? हा, मतदार तर उत्तरच देतील आणि काही नंतर एखाद्या वेळेस धनुभया वगैरे त्यांना सगळ्या माहिती आहे ते करतील त्यावर. खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती. तरी देखील लोकांनी अर्ज भरला आणि निवडणूक घेण्याबद्दल नाही राहिले. कसं बघता यांच्याकडे? बघायचं आमचं तसं तर गाव म्हणजे हे सर्व जनता जरी असली तर आम्ही इथून पाठीमागं कामं जी केलेली आहेत ती सर्व एक कुटुंबाप्रमाणे केलेले आहेत मिळून. आता लोकशाहीत प्रत्येकाला आहे ती उभारण्याची त्यांची आता इच्छा काय असेल ती माहित नाही आम्हाला. पण तरी पण आम्ही जेवढं होईल तेवढं सगळ्यांना सहकार्य करून सोबतच राहू. उद्या चालून त्यांचं जरी काय झालं तरी आता पुढं काय होईल ते पाहू आम्ही. पण काय लोकांपर्यंत काय तुम्ही घेऊन गेलात? मतदारांना कशा पद्धतीने भेटलात आणि मतदारांचं काय म्हणणं होतं? मतदारांना असं समोर जाऊन भेटलेली नाही. ते धनुभैया बाकीची सगळी जनता, कारण मी कुठेच बाहेर जात नाही आणि यावेळेस पण मला बाहेर असं जावं पण वाटलं नाही. ही माझ्यावर वेळ यायलाच नाही पाहिजे होती पण ती आली. त्याबद्दल आता ती जनता एक अक्षरशः लोक माझ्यापाशी येऊन जनता सगळी म्हणली की ताई तुम्हीच उभा राहा आणि तुम्हीच उभा राहायला पाहिजे ना, अण्णाची स्वप्न तुम्हीच पूर्ण करू शकतात. त्यामुळं मी असं प्रत्येकाला काही म्हणलं नाही, त्यांनीच आम्हाला मदत केलेली आहे.